नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 2024-25. प्रश्न पहिला हो. योग्य पर्याय निवडून वर्णाक्षर लिहा 5 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचं अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे 5 गुणांसाठी. पहिलं, बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर नेहमी धन असते. 2, ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळीमधून होत नाही. 3, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम कार्बोनेट आहे. 4, मिथेन लाल रंगाच्या ज्योतीने जळतो. 5, कोबाल्ट 60 पासून निघणाऱ्या एक्स प्रारणांचा मारा कांदे व बटाट्यांना कोश येऊ नये म्हणून केला जातो. त्यानंतर ब भाग, उपप्रश्न सोडवा. सत्य की असत्य ते लिहा 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिलं विधान, अंतर्वक्र आरसा हा अपसारी आरसा असतो. बरोबर. 2, विसंगत घटक ओळखा. कोक. 3, धुण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र लिहा. Na2CO3. सहसंबंध लिहा. अन्न संरक्षण ब्रिटानिका. नाव लिहा. पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाणारे संयुग ब्लिचिंग पावडर. त्यानंतर प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी. कोणतेही 2. पहिला प्रश्न, विरंजक चूर्णाला क्लोरीनचा उग्र वास येतो. बघा हा प्रश्न, हे उत्तर लिहायचे. त्यानंतर हा दुसरा प्रश्न, ग्राफाईट हा विद्युत धारेचा सुवाहक आहे. त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा. शास्त्रीय कारण द्या. बघा, चौथा प्रश्न. तिसरा, वर्गात निर्माण होणारा पृथ्वीध्वनी आपणास ऐकू येत नाही. हे त्याचं उत्तर. त्यानंतर ब भाग आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 3. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यातलं पहिलं आहे, फरक स्पष्ट करा. हिरा आणि ग्रॅफाईट यांचा फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. बघा तो फरक या ठिकाणी. हा, प्रश्न आहे, दुर्गंधी नाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या डिओन्टरचे दुष्परिणाम लिहा. बघा ते दुष्परिणाम या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, अभिक्रियेचे योग्य समीकरण द्या. चुन्याच्या निवळीतून क्लोरीन वायू प्रवाहित केला जातो. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. चुन्याची क्लोरीन वायूवर अभिक्रिया केल्या असल्यास विरंजक चूर्ण तयार होते. ही अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी लिहायची. पुढचा प्रश्न, चौकटी पूर्ण करा. कोळशाचे 4 प्रकार लिहायचे आहेत आपल्याला. अँथ्रॉइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कार्बन डायऑक्साईड वायूचे उपयोग लिहा. बघा त्या प्रश्नाचं उत्तर, कार्बन डायऑक्साईडचे उपयोग.
दुसरा प्रश्न आहे, कृत्रिम खाद्य रंगाचे दुष्परिणाम. बघा ते दुष्परिणाम या ठिकाणी हा प्रश्न. त्यानंतर तिसरा आहे, टेलफॉनचे वैशिष्ट्य व टेलफॉन कोटिंगचे उपयोग लिहा. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा शेवटचं टेलफोनचे उपयोग. वैशिष्ट्य म्हणजेच गुणधर्म लिहिले तरी चालतील. हे दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून टाका या ठिकाणी, आपल्याला मार्क्स मिळून जातील. पुढचं आहे, किरणोत्सारी समस्थानिकांच्या वैद्यकीय क्षेत्रात असलेली 3 कार्य. बघा ते या ठिकाणी त्याचं उत्तर आहे हा प्रश्न. पुढचा हा प्रश्न आहे, आंतरवक्र आरशाच्या नाभीपाशी ठेवलेली वस्तू हलवली, तिच्याबद्दल काय आपल्याला सांगता येईल ते. त्यानंतर हा आहे, किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग. बघा हा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न लिहिले तरी चालेल, आपल्याला 2 मार्क्स त्याला मिळून जातील. बघा हा एक प्रश्न विचारलेला आहे, 0° तापमानाला ध्वनीच्या हवेतील वेग, तापमान किती वाढेल, या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करायचे. त्यानंतर ही आकृती काढायची आपल्याला परिदर्शाची. नावं द्या व्यवस्थित. तर प्रश्न चौथा आहे, सविस्तर उत्तर लिहा कोणतंही एक. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, सोनोग्राफी तंत्राबद्दल माहिती लिहा आणि अग्निशामक उपकरणाची आंतररचना दर्शवणारी आकृती काढा व त्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहू आपण आता. ही आहे सोनोग्राफी तंत्राची माहिती. शेवटचा प्रश्न, अग्निशामक उपकरण, त्याची माहिती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची 40 गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.